तर कसं काय मंडळी, मजेत आहात ना? मी केले होते व्हेज रोल्स नाश्त्यासाठी. तर म्हटलं तुमच्यासोबतसुद्धा हे शेअर करावेत. अतिशय छान अशी कुरकुरीत रोल्स हे बनून तयार होतात. तर मला आशा आहे की तुम्हाला हे नक्की आवडेल. तर या ठिकाणी आपण रेसिपी पाहून घेऊयात. आणि आवडली रेसिपी तर चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरायचं नाही बरं का. ओके, तर रेसिपी बघूयात. रेसिपीमध्ये या ठिकाणी मी मैदा घेतलेला आहे 1 छोटी वाटी. आता त्याच्यामध्ये आपण मीठ टाकून घेणार आहे चवीनुसार. पूर्ण मिश्रण आता आपण मिक्स करून घेऊयात. थोडं आपण पाणी टाकून याला मस्त भिजवून घेऊयात. छान मिक्स झालं की आपल्याला ह्याला एका साईडला झाकून ठेवायचं आहे. अशा प्रकारे आपलं पीठ झालं पाहिजे. ठीक आहे, चला तर आपण झाकून घेऊयात पिठाला. आता आपण स्टफिंगसाठी बनवूयात मिश्रण. तर ह्याच्यामध्ये मी बटाटे घेतले आहेत. 2 बटाटे छोट्या साईजचे आणि वाटाणा उकडवलेला घेतलेला आहे. या ठिकाणी तुम्हाला आवडणाऱ्या भाज्या वेगवेगळ्या तुम्ही ॲड करू शकता आणि लहान मुलांच्या टिफिनलासुद्धा तुम्ही देऊ शकता. तर भाज्या तुम्ही तुमच्या मनाने ॲड करा. त्यासोबत मी इथं मीडियम साईजचा कांदा घेतलेला आहे आणि चवीनुसार मिरची घेतलेली आहे. कोथिंबीर भरभरून टाकली आहे आणि मीठ घातलं आहे चवीनुसार. सगळं मिश्रण आपल्याला एकजीव करायचं आहे. मिश्रण एकजीव झाल्यानंतर असं काही दिसेल. आपल्याला थोडंसं कॉर्नफ्लॉवर घालायचं आहे फक्त बाइंडिंगसाठी. कॉर्नफ्लॉवर मस्त मिक्स केलं आहे या ठिकाणी. तेही आपण एका साईडला ठेवून घेऊयात पूर्ण मिश्रण. चला तर आता आपण ह्याची छान पोळी लाटून घेऊयात. पातळच लाटायची आहे, त्याच्यामुळं आपली ही रेसिपी क्रिस्पी बनणार आहे. छान मस्त गोल लाटून घेऊयात आणि चला आता कटिंग करून घेऊयात. छान कटिंग झालं की आपल्याला त्याच्यात मिश्रण भरायचं आहे. अंदाजे मी ह्याच्यामध्ये 2-1 इंच इतकं अंतर ठेवलेलं आहे लायनिंगमध्ये. मिश्रणाचा एक छोटा गोळा घेऊयात. त्याला छान शेप देऊयात.